नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत भोपळ्याची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी। ही भाजी चवीला इतकी सुंदर आणि उत्कृष्ट लागते। तुम्ही एकदा तरी ही भाजी ट्राय करून बघा। झटपट होणारी आणि हेल्दी अशी ही भाजी तयार होते। एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक दुधी भोपळा चिरून धुवून साल काढून घेतलेला आहे। त्याबरोबर कांदा आणि कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून घ्यावे। तेल चांगलं तापल्यावरती त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। जिरे तेलामध्ये चांगले फ्राय झाल्यावरती त्यामध्ये आपण धुतलेली कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। त्याच्यामुळे उत्तम स्वाद येतो आपल्या भाजीला। ती पण पाने चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। पाने चांगली तेलामध्ये फ्राय झाल्यावरती आपण त्यामध्ये टाकणार आहोत चिरलेला बारीक कांदा। लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदाही टाकू शकता किंवा उभा चिरलेला कांदाही तुम्ही टाकू शकता। यामध्ये कांदा चांगला भाजून परतून घ्यावा। मध्यम गॅसवरती कांदा चांगला एकसारखा भाजून घ्यावा, जेणेकरून कांद्याचा वास उग्र लागणार नाही भाजीमध्ये। कांदा सोनेरी रंगावरती परतल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। कांद्यासोबत मिरची आणि लसूण पेस्ट चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचे आहे 1 चमचा हळद। चांगले परतून घेऊया हळदीला सुद्धा आपण तेलामध्ये। हळद चांगली परतल्यावरती आपण त्यामध्ये टाकणारे साल काढलेले व धुतलेले बारीक फोडे केलेले दुधी भोपळ्याचे काप। दुधी भोपळा 4 ते 5 मिनिटं आपण असाच मंद गॅसवरती भाजणार आहोत, फ्राय करणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि भाजी थोडीशी हलवून मिक्स करून सगळे जिन्नस मिक्स करून आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि न पाणी घालता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। भाजीवरती झाकण ठेवल्यावरती आपण 4 ते 5 मिनिटांनी आपण झाकण काढून भाजी हलवून घ्यावी, जेणेकरून भाजी आपली खाली लागणार नाही। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या भाजीला किती उत्तम रंग आलेला आहे। मी भाजीवरचं झाकण काढून पाहिलं पण भाजी काही शिजली नव्हती, म्हणून मी परत एकदा झाकण ठेवलं। आता तुम्ही बघू शकता माझी भाजी पूर्णपणे शिजलेली आहे। आपण यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट टाकूयात आणि धुतलेली व चिरलेली कोथिंबीर टाकूया, जेणेकरून खूप सुंदर स्वाद येतो या भाजीला। तुम्ही अवश्य ही भाजी ट्राय करून बघा, खूप सुंदर आणि उत्तम भाजी होते। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता, डब्याला देऊ शकता। माझी या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा।